नवऱ्यासोबत बेबनाव झाल्याने सुनेने सासऱ्याच्या नावावर असलेली जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली। जमिनीच्या खरेदी खतात ज्या साक्षीदाराची नावे आहेत ते प्रत्यक्ष रजिस्ट्री ऑफिस मध्ये उपस्थितही नव्हते। फसवणूक झाल्याप्रकरणी सुनेविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोपरगाव तालुक्यातील खोपडी येथील शेतकरी सुखदेव पुंजाबा जाधव हे पत्नी जयश्री व मुलगा प्रमोद याच्यासोबत खोपडी येथे राहतात। मुलगा अहिल्यानगर येथे नोकरीस आहे। मुलाचे लग्न 17 नोव्हेंबर 2022 रोजी कोपरगाव तालुक्यातील एका गावातील मुलीशी झालं। मुलगा प्रमोद व सून अहिल्यानगर येथे राहत होते। त्यांच्यात वादविवाद झाल्याने सून माहेरी निघून गेली। दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी सुखदेव जाधव हे काही कामासाठी खोपडी येथून कोपरगाव मध्ये आले होते। कोपरगाव शहरात त्यांना सून भेटली। ती त्यांना दुय्यम निबंधक कार्यालयात घेऊन गेली। तेथे तिचे वडील, आई, बहीण व इतर लोक उपस्थित होते। मी जिथे सांगेल तिथे सही करायची अशी तंबी सुनेने सुखदेव जाधव यांना दिली। स्वाक्षरी झाल्यानंतर कुणालाही काहीही सांगायचं नाही अशी धमकी देऊन सर्वजण निघून गेले। त्यानंतर सुखदेव जाधव यांना आपली फसवणूक झाल्याचं कळालं। सुनेने त्यांच्या नावावर असलेल्या खोपडी शिवारातील गट नंबर 47 मधील 99 गुंठे जमिनीपैकी 79 गुंठे जमीन कायमची खरेदी खत करून स्वतःच्या नावावर करून घेतली होती। खरेदी खतामध्ये जमिनीचे 7,40,000 रुपये बँक RTGS द्वारे दिल्याचं नमूद आहे, परंतु रक्कम सुखदेव जाधव यांना दिली नाही। याशिवाय साक्षीदार म्हणून पत्नी जयश्री सुखदेव जाधव व मुलगी कविता संदीप चोरमल यांना दाखवलं आहे, परंतु प्रत्यक्षात दोघीही रजिस्टर कार्यालयात आल्या नव्हत्या अशा आशयाची फिर्याद सुखदेव जाधव यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिली आहे। या फिर्यादीवरून सुनेविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 420 व 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक कारभारी रोठे करत आहेत। ते माझी सुनानी 2023 साली माझ्याकडून 79 आर जमीन खरेदी करून घेतली आणि मला शिक्षण कमी असल्यामुळं मला काही त्या गोष्टी समजल्या नाही। त्यामुळं नंतर मी माझ्या मुलाला सांगितलं की बाबा असं असं तिनं केलंय। कोमल शिवाजी गुडगे इना उर्फ कोमल प्रमोद जाधव। मग ते मुलांनी चौकशी केली तर त्या चौकशी अंतरे असं कळलं की ते तिनं खरेदी करून घेतली आणि पैसे RTGS द्वारे 7,40,000 रुपये RTGS द्वारे देते म्हणून खरेदी खात्यामध्ये लिहिलं। प्रत्यक्षात पैसे पाठवलेच नाही। अशी काही तो किस्सा घडलेला आहे। माझ्या अडणीपणाचा फायदा घेतलेला आहे असं झालेलं आहे। तिला जे साक्षीदार म्हणून माझ्या मुलीचं माझ्या मंडळीचं नाव आहे। तिला माझी मंडळी मुलगी नव्हती। तिला कोणीतरी तिरहित महिला उभ्या करून त्यांच्या सह्या घेतल्या म्हणा किंवा काहीतरी, पण तिला नाव टाकताना माझ्या मुलीचं आणि मंडळीचं टाकलं। अशी फसवणूक झालेली आहे। तिला सगळं डुप्लिकेटच आहे थोडक्यात। आता काय नाही बाबा, मला न्याय मिळावा असं माझी विनंती आहे की हे जे झालेलं प्रकरण आहे सगळं खोटं आहे, चुकीचं आहे। मला न्याय मिळावा एवढीच माझी विनंती फक्त।